नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. फटाक्यांशिवाय दिवाळी, हो त्याचा विचार व्हायला हवा. दिवाळी एका आठवड्यावर आलेली आहे. दिवाळी म्हटलं की लहानग्यांपासून मोठ्यांमध्ये उत्साह असतो तो फटाक्यांचा. या फटाक्यांमध्ये नवनवीन प्रकार मार्केटमध्ये आलेले आहेत, पण त्यासोबतच या फटाक्यांमुळे प्रदूषणाचं प्रमाणही वाढलेलं आहे. यंदा राज्यावर कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत फटाक्यांचा वापर झाला तर आरोग्याला धोका आहे. कोरोना हा फुफ्फुसांशी संबंधित आजार असल्याने दिवाळीत फटाके नकोच ही मोहीम न्यूज 18 लोकमतने हाती घेतली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी करायला आणि ती पाहायला मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण यावेळी मात्र कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याला मुंबई मनपाने बंदी घातली आहे, ज्यामुळे कदाचित मरीन ड्राईव्ह पहिल्यांदाच इतका शांत असेल. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडेंनी. दिवाळीच्या दिवसात मरीन ड्राईव्ह म्हणजे क्वीन नेकलेसचं सौंदर्य काही औरच खुलून दिसतं, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येनं फटाके फोडले जातात. हो बरोबर, लाखोंच्या संख्येनं, आणि लाखो रुपये यामध्ये घातले जातात. पण पालिकेनं नव्या काढलेल्या परिपत्रकानुसार तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी, मग ते मरीन ड्राईव्ह असू दे, एखाद्या जिमखान्याचं ग्राउंड असू दे, कुठेही तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीये. हां, पण एक मात्र नक्की आहे की तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या आवारामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत एकूणच तुम्हाला फटाके फोडता येतील. पण माहितीये का मुंबईकरांनो, तुम्हाला तुमचा सगळ्यात मोठा हातभार कशाला होणार आहे, तो पर्यावरणाला. कारण या मरीन ड्राईव्हला जेव्हा जेव्हा फटाके फोडले जातात तेव्हा ध्वनी प्रदूषणच नाही तर हवेचं प्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणून नेहमी दुसऱ्या दिवशी जेव्हा हवा प्रदूषणाचे आकडे बघितले जातात ते नक्कीच भीतीदायक असतात, घाबरवून टाकणारे असतात. त्यामुळे कोरोनाच्या या काळामध्ये पालिकेनं ही जरी बंदी घातली असली तरी तिची ही एक चांगली बाजू आहे की पर्यावरणाच्या दृष्टीनं ध्वनी प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण तुम्हाला टाळता येणार आहे. त्यामुळे घरच्या घरीच दिवाळी साजरी करा, सुरक्षित दिवाळी साजरी करा आणि विशेषतः हाताला सॅनिटायझर लावून फटाके फोडू नका. ते जास्तच उपयोगी ठरेल किंवा तुमच्या हाताला त्यांना इजा होणार नाही, कारण सॅनिटायझर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे सगळ्यांना दिवाळीच्या आधीच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रवीण शेट्टी सा स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई महापालिकेच्या निर्णयाबद्दल महापालिकेचं खरं तर कौतुकच करायला हवं. मुंबईच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. किशोरी पेडणेकरजी, न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेमध्ये आपलं स्वागत आणि धन्यवाद. आपण बोलताय. खरं तर आपल्यापेक्षा वेगळं कोण दुसरं सांगू शकणार, कारण कोरोनाचा त्रास आपल्याला देखील झाला, आपल्यालाही याचा अनुभव आहे. कोरोना सगळ्यात जास्त हल्ला करतो तो व्यक्तीच्या फुफ्फुसांवरती, मग श्वसनाचा त्रास जडतो. पण या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणातनं तो त्रास आणखीन वाढणार आहे. या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या निर्णयाबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतलाय तो ह्या कोविड-19चा जो सावट आजही ते कमी झालेलं नाही. फक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे, परंतु कोविड-19 जितका हार्मफुल जो आपण म्हणतो घातक आहे तो आजही आहे. हवेचं म्हणजे वातावरण बदलणार, थंडी चालू झालेली आहे ऑलरेडी. आणि असं डॉक्टर्स किंवा इतर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या वातावरणामध्ये कोविडचा जो विषाणू आहे तो जास्त तग धरू शकतो आणि त्याचा आपल्याला जी सेकंड लाट आपण इतर देशांमध्ये बघतोय ती आपल्याकडे येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये आपण जर या फटाक्यांचं म्हणजे ऑलरेडी फटाक्यांवर गेल्या 2016ला कोर्टाची जी गाईडलाईन आहे त्याप्रमाणे ऑलरेडी सगळ्यावरती बंदी आहे, पण आपण तेवढं काटेकोरपणे गेल्या याच्यामध्ये पाहिलं नाही. लोक एन्जॉय करत होते, फटाके विकणारे विकत होते. परंतु यावेळेला ज्या फुफ्फुसावरती, ज्या लंग्सवर त्याचा हल्ला होतो आणि लंग्सची जी भिंत चालू होते तिथेच तो ती जाडी बनवून लोकांना SpO2 पासून म्हणजेच ऑक्सिजन पासून लांब ठेवतो आणि मग मृत्यूच्या जवळ आपण जातो. तर या सगळ्यामध्ये मग कान असतील, आपला डोळे असतील, नाक असेल, या सगळ्यावर मोठा
फरक पडतो. पण या ह्याच्यामध्ये जेवढे कोविड मुक्त झाले त्यांची इम्युनिटी पॉवर जरी मुक्त झाल्यामुळे थोडी वाढली आहे, पण त्याचे परिणाम मी स्वतः सांगू शकते की आजही मला त्याचा त्रास होतोय. बरोबर. थोडं जरी हे झालं तर मला छातीला दम लागल्यासारखा वाटतो. याचा अर्थ इतरांनाही नक्की ते होत असणार. त्यामुळे राज्य सरकार म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी संयमी आणि सुसंस्कृत आणि शिस्तीने आपण दिवाळी करूया. बरोबर. याचा अर्थ असा होतो की दिवाळी म्हणजे खरे म्हणजे दिव्यांची आरस. दिव्यांची म्हणजे ह्याच्या आधी आता हे गेल्या 15 वर्षात फटाक्यांचं हे वाढलं, परंतु त्याच्या आधी खूप दिवे लावा, घरामध्ये प्रकाश ठेवा, या कंदील लावा दिव्यांची, लाईटीची. पण आता मात्र यावेळेला जमिनीवरनं उडणारे फटाके पाहिजेच नाही की ज्याच्यामुळे गेल्या वर्षी जर आपण आगी लागण्याचे परिणाम पाहिले तर एका दिवसात 120 आगी लागले. बरोबर. आणि त्या कंट्रोल आणेपर्यंत सगळ्यांच्याच म्हणजे लोकांच्या आणि फायर डिपार्टमेंटच्या नाकी 9 आलेले. तर हे सगळं बघता जे फटाक्यांमध्ये वापरलं जातं, जे कॉपर असेल, कॅडमियम असेल, झिंक, हे जे काही सगळे घातक आहे त्याचे परिणाम कोविड-19 साठी खूपच वाईट आहे. आणि मला असं वाटतं मुंबईकर म्हणजे मी नेहमी म्हणते माझ्या भाषणात किंवा बोलण्यात की 100 मुंबईकर एकत्र घेतले तर 98 मुंबईकर चांगलं ऐकतात. म्हणजे 98% मुंबईकर ऐकतायत. 2% लोक असे आहेत की ज्यांना हे काहीतरी घडवायचंच आहे, करायचंच आहे किंवा ठीक आहे. तर त्या 2% लोकांसाठी हे सगळे नियमावली आहे आणि त्या लोकांनी ऐकलंच पाहिजे की जेणेकरून नाहीतर कारवाई ही निश्चित आहे. त्यामुळे फटाक्याची बंदी ही याच वर्षी नाही आली आहे, गेल्या 2016 पासून आहे. पण आपण तेवढं लक्ष नाही दिलं. चाललंय ना, पण या वेळेला नाही, कारण यावेळेला कोविडचं मोठं संकट आपल्यावर आहे. बरोबर. ज्येष्ठ लोकांना त्याचा खूप त्रास होतो, पण तो अधिक वाढेल आणि कोविडचं साम्राज्य अजून वाढेल. त्यामुळे मला वाटतं जे गाईडलाईन दिले आहेत राज्य सरकारने किंवा महानगरपालिकेने, त्या सगळ्या गाईडलाईन आपण फॉलो केल्या पाहिजे. हीच दिवाळी नव्हे तर पुढच्या अनेक दिवाळी आपल्याला आरोग्यदायी करायचे आहेत. त्यामुळे पहिलं हे आरोग्य जे विषाणूंनी घातक करून ठेवलंय, ज्यांनी पूर्ण जगावर साम्राज्य केलंय. बरोबर. पहिले आरोग्य आणि मग इतर सगळ्या गोष्टी आहेत खरं तर. धन्यवाद किशोरीताई आमच्याशी बोलल्याबद्दल. किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर यांनी सगळ्या मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की जे नियम आता दिवाळीसाठी फटाके फोडण्याच्या संदर्भात घालून देण्यात आलेले आहे, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही फटाके फोडू शकत नाही, आवाजाचे फटाके तुम्ही फोडायचे नाहीत, प्रदूषण वाढेल. आणि जे कोरोनाबाधित यापूर्वी झालेले होते त्यांना श्वसनाचे त्रास जडलेले आहेत, प्रदूषण होईल, त्यातनं त्यांनाही त्रास होईल. त्यांनी याबद्दलचं मत आणि आवाहन आपल्या सगळ्यांना केलेलं आहे. निश्चित आपण ते ऐकूयात आणि त्यानुसार त्याचं पालन करूयात. अधिक बोलणार आहोत. याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळ्याच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत आवाज फाउंडेशनच्या सहसमन्वयक सुमैरा अब्दुल अली आणि माझ्यासोबत आहेत फटाका संघटनेचे अध्यक्ष दादा देवकर. सुरुवात मी दादा देवकर यांच्यापासून करतोय, ती या अर्थाने करतोय. दादा देवकर जी आता आपण ऐकलं असेल की मुंबईच्या महापौरांनी काय अपील केलं. मी मान्य करतो की व्यवसाय आहे, त्या व्यवसायावरती जगणारे एक साधारण 100-200 लोक आहेत किंवा त्याहीपेक्षा अधिक असतील. मी एक उदाहरण म्हणून हा आकडा सांगितला. पण या सगळ्या ह्याच्यात खरं तर लोकांचा जीवही महत्त्वाचा आहे. फटाक्यांच्या ह्याच्यातनं जे प्रदूषण होतं त्यावरनं आता फटाके मुक्त दिवाळी आपण साजरी करायला हवी, याबद्दल आपण सहमत नाही आहात का? मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो आपल्याला की आमचा जो एक्सप्लोजिव्ह ॲक्ट आहे त्या ॲक्टप्रमाणे सर्वप्रथम सार्वजनिक हित जे आहे हे सार्वजनिक हित जपलं गेलं पाहिजे, त्याला कुठेही बाधा येता कामा नये. त्या दृष्टीने कॉर्पोरेशन्स किंवा ग्रामीण भागात असेल तर प्रांत ऑफिसर किंवा कमिशनर हे त्याबाबतचा सार्वजनिक हिताचा कायम विचार करत असतात. फटाके उडवण्याची जी परंपरा आहे ती केवळ आत्ताच सुरू झालेली नाही. प्राचीन काळापासून राजे राजवाड्यांच्याकडे जेव्हा बंदुका, तोफा यांचा जो शोध लागला तेव्हापासून करमणुकीसाठी, आनंदासाठी हे फटाके उडवले जातात. फक्त दिवे लावूनच आनंद होतो असं नाही, तर
त्या आनंदामध्ये पण सहभागी दादा देवकर, होण्याकरता यंदाची तो परिस्थिती वेगळी फटाक्याचा आहे ना. आवाज कोरोनामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला, काहींचे फुफ्फुस कमजोर झालेले आहेत, त्यांना हे प्रदूषण सहन होणार नाही. दादा देवकर, आपले मित्र असतील, अवतीभोवतीचे मी लोक सांगतो असतील, तुम्हाला. कुटुंबातली लोक असू शकतात. तर मी सांगतो की प्रदूषण हे केवळ फटाक्यांनीच होतं असं नाही, गाडीतही होत असतं. म्हणजे गाडीचा धूर आहे, पेट्रोल, बाकीच्या इतर कारखाने आहेत, मोठमोठे उद्योग आहेत, रासायनिक इंडस्ट्री आहेत. तसाच हे फटाक्याचा प्रकार आहे. फटाके हे केवळ जसं ते गिअर्ड अप करत आलेलं आहात, असे लोकांनी फटाक्यांवरती जनहित याचिका दाखवून सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की पूर्वी जे फटाक्यामध्ये जे केमिकल बेरियम नायट्रेट म्हणून असतं, बरं. ते बेरियम नायट्रेट वापरावरती त्यांनी बंधन आणली आणि कमी धूर होईल, कमी प्रदूषण होईल अशा प्रकारचे फटाके निर्मिती करावी आणि त्याची विक्री करावी अशा प्रकारची बंधनं आणली आहेत. फटाका व्यवसाय हा काही कारखाना म्हणजे असा मोठा कॉर्पोरेट व्यवसाय आहे असं नाही. तो त्याचं जे मिक्सिंग आहे फटाक्याच्या दारूचं, हे केवळ त्या माणसावरती त्या माणसावरती आणि त्याचं केमिकल हात, म्हणजे प्रत्येक केमिकल हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं येतं. म्हणजे कोळसा आहे, सल्फर आहे, प्रत्येक सल्फरचा येणारा घटक किंवा ॲल्युमिनियम पावडर आहे आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे बेरियम पावडर. तर ह्या बेरियम पावडरच्या वापरावरती सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली आहे आणि त्याप्रमाणे हे फटाके आता निर्माण केले जात आहेत. बरं. थोडी 1-2 वर्ष ह्याला नक्की लागतील याचा ट्रायल एरर होण्यासाठी. आता गेल्या वर्षी त्यांनी जो फॉर्म्युला नेरीनी दिला होता तो अंमलात आणून फटाके निर्माण केले, पण ते तात्पुरते वाजले. परंतु 6 महिने गेल्यानंतर त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं काही हे झालं नाही. बरेचसे फटाके हे वाया गेले चांगल्या कंपन्यांनी. पण दादा, तुम्ही जे रसायन सांगताय ते थोड्याफार प्रमाणात इतर फटाक्यांमध्ये अजूनही आहे, म्हणजेच आहे ना? नाही, ते प्रयत्न करतायत एखादं वर्ष. पण म्हणून आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की फटाके विक्रेते आणि कारखानदार, त्या ठिकाणी काम करणारे असंख्य मजूर, फटाक्याबरोबर असणारे प्रिंटिंग व्यवसाय, हे जे काही लोक आहेत यांची सुद्धा थोडीशी फार काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आम्ही एक्सप्लोजिव्ह ॲक्ट आम्हाला असं सांगतो की सर्वप्रथम सार्वजनिक हित जपलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे केलेलं आव्हान आहे, हे आव्हान आम्हाला तंतोतंत पटलं. आता काही लोक त्याचा वापर कसा करायचा हा अनावधाने, आता समजा एखादी माळ लावली, त्याच्यात परत ॲटम बॉम्ब लावतील, एखादी काहीतरी वस्तू नाही पेटली तर मुलं ते काढून त्याचा वापर कसा केला पाहिजे, त्याची दारू काढतील, ती जाळतील. त्याच्यामुळे ते जास्त प्रदूषण म्हणजे लोकांनी संयम ठेवून खरं तर फटाके जे आहेत ते वाजवायचे असं आपल्याला सुचवायचंय. म्हणजे अर्थात ते फोडावेत. बरोबर. मी आपल्या या सूचनेचा आदर करतो आणि ही सूचना मांडत असताना जो वर्ग आपण सांगितला, म्हणजे फटाके कारखानदार ते मजूर, प्रिंटिंग व्यवसाय आणि आपल्यापर्यंत या सगळ्यांचा रोजगार, या सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, याबद्दल देखील मी सहमत आहे, काही शंका नाही. पण हा मुद्दा कायम आहे की जे फटाके उडवले जातील, म्हणजे भले त्यातनं कमी प्रदूषण होईल असं आपण म्हणतात, पण प्रदूषण होईल, हा देखील मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मी जातो आता पल्लवी सापळे यांच्याकडे. डॉक्टर पल्लवी सापळे, दादा देवकर यांचं आपण म्हणणं ऐकलं, साहजिक आहे, त्यांनी मत मांडलेलं आहे त्यांचं की शेवटी आपण फटाके विकत घेतो आणि ते कसे, किती प्रमाणात, कधी उडवायचे हे आपण ठरवलं पाहिजे. पण फटाके मुक्त दिवाळी होऊ शकते आणि यंदाचं वर्ष मात्र अजूनही संकटाचं आहे, कारण कोरोनाचं संकट कायम आहे. अशा वेळी आपण काय अपील कराल? अपील मी ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यावर मी तेच म्हणेन की इल्लीगल आहे का लीगल आहे ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे जसं आम्ही डॉक्टर हेही सांगतो की तंबाखूचं सेवन करू नका, पण तंबाखूचं सेवन इल्लीगल नाहीये. फटाक्यांच्या बाबतीत तेच आहे. आणि आपण सगळ्यांना काही शिकवू शकत नाही किंवा प्रत्येकाने, जसं आता आपला मुख्यमंत्र्यांचा जो प्रोग्राम आपण राबवतोय, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी विचारावी. लोकांना ब्रह्मज्ञान शिकवण्यात वेळ घालवू नये, तू का उडवू नये, तू का करू नये, नाही. पण ऍज अ डॉक्टर कोरोनाच्या बाबतीत मी एवढंच सांगते की
प्रदूषणामुळे आणि दिवाळी नेमकी थंडीची सुरुवात होते तेव्हाच येते. त्यामुळे थंडीच्या दिवसात एक होतं की हवा जी आहे ती खाली राहते. त्यामुळे हवेतले पोल्युटंट्स तसेही खाली राहतात. फटाक्यातले पण जे पार्टिकल्स आहेत ते खाली राहतात आणि ज्यांना तसाही श्वसनाचा त्रास आहे म्हणजे आमच्याकडे जे अस्थमाचे रुग्ण असतात ते आपल्या देशात तुम्ही पाहाल तर दिवाळीच्या मागे पुढे त्यांचा त्रास वाढू लागतो. सिमिलरली बाकीचे आता कोविडमुळे आपल्याला माहिती आहे एकतर तो फुफ्फुसांचा रोग आहे. त्यात कोविड मधून जे बरे झाले त्यांचं जे लंग्स आहेत फुफ्फुस आहेत ही नॉर्मल व्हायला बरेच महिने जातात. याचा अर्थ तेव्हा पण त्यांना धोका असतो आणि ऑब्व्हियसली जर हवेत प्रदूषण असेल वाहनांचं असू दे फटाक्यांचं असू दे किंवा इतर कसलंही असू दे त्यांना श्वसनाला त्रास होणार आहे. तर मी आवाहन असं करीन की आपल्याला ठरवायचं की आपण फटाके घ्यायचे की नाही, आपण ते कधी कुठे आणि किती उडवायचे हा निर्णय आपण घ्यायचा आहे. पण समजा मी ठरवलं की मी एकही यावेळी फटाका फोडणार नाही उडवणार नाही तरी देखील मी बाहेर पडीन तेव्हा प्रदूषण असू शकतं. मग काय करायचं की चांगलं ऊन आल्यावर बाहेर पडायचं. सकाळच्या वेळी जेव्हा धुकं दिसतं ते खूपदा आपण जे फॉग आणि स्मॉग म्हणतो ते असतं. फॉग म्हणजे साधं धुकं ते छान असतं आणि स्मॉग म्हणजे स्मोक आणि फॉग मिक्स करून झालेलं आणि बऱ्याचशा भागात आता मुंबई पुण्यासारख्या शहरात तर नक्कीच पण इतर ठिकाणी देखील स्मॉगच जास्त असतं. तर जेव्हा तुम्हाला फार लांबचं दिसत नाही याचा अर्थ ते धुकं आहे ते काही दुलईदार छान धुकं अजिबात नसतं. बरोबर. त्यावेळी आपण जमलं तर बाहेर पडू नये हे एक करावं आणि स्वतःच्या परिसरात आणि बंद ठिकाणी तरी फटाके उडवू नये. अगदी फार महत्त्वाचे मुद्दे खरं या सगळ्याच्यातनं आपण मांडताय. हे प्रत्येकावरती की आपण आपला सण कसा साजरा करायचा आणि आपला आनंद कसा व्यक्त करायचा. अधिक आपण बोलणार आहोत पल्लवीजी, पण वेळ झाली का ब्रेकची. आणि सुमेरा जी, बहुत देर से आप मेरे साथ है, मैं ब्रेक के बाद आपके पास आने वाला हूँ, कारण तुम्ही आवाजाचं होणारं जे प्रदूषण या विषयाला घेऊन देखील काम करता, ज्याने खरं तर या सगळ्या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आवाजाचं होणारं प्रदूषण देखील या रुग्णांना बाधक ठरू शकतं. हे आपण लक्षात घ्यायला हवं. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण फटाक्यांशिवाय दिवाळी या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला मुंबई मनपाने बंदी घातली असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं. बघूयात त्यांनी काय म्हटलं. जे काही आपले खाजगी परिसर असतील, उदाहरणार्थ आपले घरचं अंगण, सोसायटीचे अंगण, तिथे फटाके फोडण्याची लोकांना संधी राहील, परंतु सौम्य स्वरूपाचे फटाके, उदाहरणार्थ जे काही फुलझडी आहे किंवा अनार आहे, परंतु जे काही सार्वजनिक परिसर असतील, पब्लिक प्रमायसेस, उदाहरणार्थ मरीन ड्राईव्ह, अनेक बीचेस आहे, जुहू बीच आहे, कार्टर रोड आहे, पब्लिक गार्डन्स पार्क्स असतील, तिथे अजिबात फटाके फोडता येणार नाही. त्याच्यावर पूर्ण बॅन राहील. आणि आता मी जाणार आहे आवाज फाउंडेशनच्या सहसमन्वयक सुमेरा अब्दुल अली. सुमेरा जी, इससे पहले भी बहुत बार आपने ये बात बताई है मीडिया के माध्यम से कि जो फटाकों से आवाज़ होती है उससे लोगों पे बड़ा बुरा असर होता है, जैसे कि सुनाई न देना किसी भी आवाज़ से. म्हणजे एक लिमिट के बाद में अगर आवाज़ बढ़ती है तो ये समस्याएं निर्माण होती है. पर इस बार जो सिचुएशन है कोरोना की पैंडेमिक सिचुएशन, तो ये एक ऐसी सिचुएशन है जिसमें लोगों को वापस एक बार समझाया जाए कि यानी जो पोल्यूशन होगा फटाकों से उसी के साथ जो साउंड का भी पोल्यूशन होगा उससे भी खतरा है. हम लोग तो सालों से कह रहे हैं और इतने सालों से लोगों को कि सोसाइटी में वो फटाके नहीं बजाएं, क्योंकि जो सोसाइटी में होता है बहुत ही नजदीक होता है. फटाकों कभी कभी खिड़कियों के अंदर घर के अंदर घुस जाते हैं और आवाज बहुत ज्यादा होता है. खास करके जो फटाके ऊपर जाके फूटते हैं वो कोई ऊपर के मालों के अंदर भी जाते हैं या बहुत नजदीक होते हैं. तो ये तो एक उल्टा ही हो गया कि अभी इस बार कह रहे हैं कि पब्लिक प्लेस में मत करो, सोसाइटी में करो. और ये सोसाइटी जो मुंबई शहर का है माहौल उसमें से है कि सोसाइटीज के आसपास में हॉस्पिटल्स भी हैं, स्कूल्स भी हैं, दूसरे चीज़ें भी हैं. और बीएमसी कह रही है, वो ठीक बात कह रही है कि खाली फूलझड़ी काम में लो, अनार काम में लो, ये बोलने के लिए बहुत ही अच्छी बात है. बट फूलझड़ी और अनार को कैसे लोगों को रोकेंगे कि खाली फूलझड़ी और अनार काम में लेंगे? क्योंकि अगर जब हमने लास्ट वीक में फटाकों को खरीदी की और उसकी
केमिकल टेस्टिंग की तो हमको ये मालूम पड़ा कि बाजार में तो सब कुछ मिल रहा है, जो कि गए साल मिल रहा था वही इस बार मिल रहा है। उनके नाम ही ऐसे हैं, शॉट्स, ऐसे स्पार्कलर्स जो भी हैं, उनके भी क्रैकलिंग स्पार्कलर्स, ऐसे कुछ नाम है। और दुकानदार को बिल्कुल भी पता नहीं है कि कौन से क्रैकर्स ग्रीन क्रैकर्स हैं। जब मैंने ग्रीन क्रैकर्स मांगे तो मुझे ग्रीन कलर के क्रैकर्स उन्होंने दिया। तो लोगों को ये कहना कि आपको बुक करेंगे अंडर एपिडेमिक्स एक्ट अगर आप गलत क्रैकर काम में लोगे, जब तक कि पुलिस को बुलाएंगे लोग उनके घर में, सोसाइटी में, वो कब के खत्म हो जाते हैं। तो पुलिस किसको पकड़ेंगे? और ये हर साल का प्रॉब्लम रहता है। तो मुझे तो यानी नहीं सुमेरा लगता है कि जी, ये जो बैन होता है। केमिकल्स है, जो बैन केमिकल्स है जिससे खतरा है, वो फटाकों में पाए जा रहे हैं, उस बारे में जो बेच रहे हैं उन्हीं को मालूम नहीं है। उनको खुद को मालूम नहीं है। और जो हमने टेस्ट किया वो अभी कह रहे थे कि बेरियम सुप्रीम कोर्ट ने बैन किया था, पर बेरियम तो हर कलर, जो ग्रीन कलर का पटाखा है उसमें भी बेरियम है, हर एक पटाखे में जो मार्केट में मिल रहा है उसमें बेरियम है। अभी आप लोगों को ये कहने वाले हो कि वो पटाखो लेके आप खुद टेस्ट करवाओ काम में लेने के पहले, ये बात नहीं हो सकती। तो मुझे तो ये लगता है कि नॉट ओनली फ्रॉम ये पॉइंट ऑफ व्यू के ध्वनि प्रदूषण बहुत ज्यादा बढ़ने वाला है, बट एयर पोल्यूशन, और एयर पोल्यूशन के खास करके क्या इंग्रेडिएंट्स हैं, ये टॉक्सिक हैं, ये बैंड है। अगर आप ये लोगों को कह रहे हैं कि ये आप घर के अंदर लाके करो, मुझे तो लगता है कि जैसे कि गणपति इतनी अच्छी तरह से मनाई गई, ईद ए मिलाद, कोई लाउड स्पीकर नहीं था। अगर गवर्नमेंट चाहे तो वो ये कर सकते हैं कि जो अपने खुद के लोग हैं, उनके खुद के जो कॉन्स्टिट्यूएंट्स हैं, उनके खुद के सपोर्टर्स हैं, उनको कहे कि हम आप लोग सब बिल्कुल फटाके काम में नहीं लेंगे और कोई फटाका बिकेगा नहीं, तो ही ये हो सकता है। एनीवे, जो कुछ है आवाज फाउंडेशन चेक करेगी, बोथ एयर पोल्यूशन एंड नॉइस पोल्यूशन, दिवाली के दिन। जी बिल्कुल, आप इस पर नजर रखे हुए हैं। मैं आपने जो एक मुद्दा उपस्थित किया आहे केमिकल्स का, बॅन केमिकल्स का, दादा तुम्ही तर थोड्या वेळपूर्वी म्हणालात की खरं तर कमीत कमी घातक रसायने जी आहेत ती वापरून फटाके बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे। इथं तर आपल्या विक्रेत्यांनाच माहिती नाहीये की कुठले घातक आहेत किंवा ग्रीन क्रॅकर्स कुठले आहेत याबद्दलची त्यांनाच माहिती नाहीये। म्हणजे एक प्रकारे ठीक आहे, मी रोजगाराचा मुद्दा मान्य केला की प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे, पण अहो जीवाशी पण खेळतोय आपण। दादा देवकर, हां बोला। हां, मला या बाबतीत असं म्हणायचं आहे की आमचा असंघटित व्यवसाय होता। गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रयत्न केला, पुणे संघटित केलं, महाराष्ट्र संघटित केलं आणि नॅशनल विक्रेत्यांचा संघ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून बऱ्याच वेळा हे जे व्यापारी आहेत, हा व्यापारी वर्ग जो आहे याच्यामध्ये हा तात्पुरता व्यवसाय करतो, त्याच्या शेवटपर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करत नाही। अर्थात हे जे बेरियम नायट्रेटचा जो केमिकलचा जो विषय सांगितला त्यात ते प्रमाण कमी 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 करत ते संशोधन होत 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 ते कमी होणार आहे 1-2-3 वर्ष। पण दादा आहे ना दुसरं थोड्याफार डॉक्टर प्रमाणात मॅडमनी का तो आहेच ना पुन्हा एक- फटाक्यांमध्ये। नाही, मी म्हणजे प्रदूषण मग दुसऱ्या गोष्टीत नाही का, प्रदूषण नाही, फक्त मी मान्य फटाक्यात करतो निर्माण ना, करतात काय? पण मग पुन्हा जर ते प्रदूषण हां, होत असेल म्हणजे फटाक्यामुळे किंवा ते केलं जाते त्याला म्हणजे बरीच फटाक्यामुळे फटाके ठरणार आहेत। प्रदूषण होतं हा जो विषय येतो। आता मॅडमनी कसा मुद्दा घेतला की सकाळी आता हा जो थंडीत दिवाळीचा सीझन असतो, यावेळेस सर्वांनाच आनंद घ्यायचा असतो। अहो गेली 5-6 महिने ही जी लहान मुलं आहेत ती त्यांनी काही आनंदच घेतलेला नाही, घरात 4 भिंतीत बसून आहेत, ती शाळा चालू नाही, काही नाही। अशा वेळेस त्यांना जर थोडासा आनंद घेता आला, म्हणजे फटाका हा केवळ प्रदूषणच निर्माण करतो हा जो विषय तुम्ही जसं घेताय, तसा फटाका हा आनंद निर्माण करणारा प्रकार आहे, पण मग तुमच्या दादा आनंद आनंद व्यक्त वाढवणारा करण्याची इतरही प्रकार माध्यमं आहे। असू लहान शकतात। मुलाला आनंद व्यक्त करण्याची इतरही माध्यमं असू शकतात दादा। नाही, आतापर्यंत ही जी आलेली ट्रॅडिशन्स आहे, ही जी ट्रॅडिशन आहे ही पूर्वीपासून चालत आलेली आहे। ती तुम्ही एकदम प्रथा तुम्ही आता दरवर्षी बरेचसे लोक त्याच्या बाबतीत प्रयत्न करतात, पण दादा म्हणजे आता आम्ही ही सुद्धा वेळ आहे संघटित की व्हायचं लोकांना कारण आपण काय समजून की सांगायला उठायचं। हवं।
हां, मग आम्ही तर समजून सांगतो. आमच्या इथे दुकानात आम्ही एंट्री द्यायची नाही कुणाला. ठराविक प्रकारचेच फटाके विचारायचे. जास्त प्रमाणात एखाद्या माणसाला फटाके द्यायचे नाहीत. हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. बरं दादा, तुम्ही संघटनेचा मुद्दा मांडलात. मला सांगा की जर जे बॅन केमिकल्स आहेत त्याला घेऊन जर अजूनही काही फटाक्यांची निर्मिती केली जाते, ते एक संघटना म्हणून आपण फटाके निर्मिती करणाऱ्या कारखानदारांशी का बोलत नाही, त्यांच्यावरती दबाव का आणत नाहीत? आम्ही त्यांची सुद्धा संघटना आहे, त्यांना सुद्धा एकत्र करून आम्ही ह्या गोष्टी सांगतोच की ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे आता आम्हाला NGTनी यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला परवानगी आहे फटाके उडवायला, आमचं काही हरकत नाही, त्यांनी प्रदूषणात भाग घेत नाही. म्हणजे NGTचा आजचा अहवाल आहे तसा, ग्रीन ट्रायब्युनल का काय त्याला, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचा, त्यांनी आज स्पष्टपणे त्यांनी त्याच्यात अहवालात त्यांनी दिले की फटाके फोडायला काही हरकत, म्हणजे फटाक्यामुळे आता प्रदूषण एवढं होणार नाही. आणि फक्त दिल्लीमध्ये, प्रामुख्यानं दिल्लीमध्ये हा धुक्याचा त्रास जास्त आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथं मात्र परवानगी दिलेली नाही. बाकीच्या इतर स्टेटमध्ये त्यांनी दिलेली आहे. आता ज्या स्टेटमध्ये परवानगी दिलेली नाही तिथे त्या ठिकाणी असणारे जे प्रमुख किंवा सरकार असेल किंवा इतर कोण व्यक्ती असतील तर त्यांनी ठरवलंय की आपण याचा त्रास लोकांना होईल. आता डॉक्टरांचं जरी तुम्ही उदाहरण पाहिलं तरी या थंडीच्या दिवसात तुम्ही बाहेर पडू नका, ऊन आल्यानंतर बाहेर पडा, की जे आजारी आहेत यांनी सुद्धा आपापली थोडीफार काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तरच हे होणार आहे. म्हणजे टाळी एका हाताने वाजणार नाही. म्हणजे आम्ही तर कुठल्याही प्रकारे सरकारला किंवा त्या सार्वजनिक हिताला बाधा, कारण आम्ही स्वतः समाजाचे घटक आहोत, लोकांना बाधा. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात आला. दादा मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे आणि मला सुमेरा अब्दुल अली यांच्याकडे पण जायचंय. डॉक्टर पल्लवी पण आपल्यासोबत आहेत, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवू. हा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा फटाक्यांशिवाय दिवाळी या मोहिमेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय आणि अर्थात हे यावर्षी खरं तर आवर्जून समजवण्याची वेळ आलेली आहे की या फटाक्यांच्या माध्यमातून जे प्रदूषण होणार आहे ते अर्थातच आरोग्यावरती परिणाम करणार आहे. बरं, या कोरोनाच्या संक्रमणात बहुतांशी लोक सापडले ज्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तर या सगळ्या प्रदूषणापासून दूर राहणं फार आवश्यक आहे. त्यांना फार त्रास होऊ शकतो. म्हणजे तेच नाही तर सगळ्यांनीच. डॉक्टर पल्लवी, मला यांच्याकडे जायचं. डॉक्टर पल्लवी, आपण ब्रेकपूर्वी ऐकलं दादा देवकर असं म्हणाले बोलताना की गेल्या 4-5 महिन्यापासून 6 महिन्यापासून मुलं खरं तर घरात अडकून आहेत आणि अशावेळी दिवाळीत जर त्यांना आपल्याला आनंद द्यायचा असेल तर त्यांना आपण फटाके फोडू द्यावेत. पण त्या उलट आपण असाही विचार करूयात का, कारण आपण गेल्या काही कालावधीत जर एक चर्चा आपण घेतली होती, तुम्हाला आठवत असेल तर, आपण इम्युनिटी वाढवण्याच्या विषयाला घेऊन आणि मुलं देखील घरात जी अडकलेली त्या विषयाला घेऊन बोललो होतो. तर हीच ती वेळ आहे का की आनंद साजरा करण्यासाठी या कोरोनाच्या परिस्थितीत इतरही माध्यमं असू शकतात हे समजून घ्या आणि यापुढे हे करायचं नाहीये हेही लक्षात घ्या? हा प्रश्न माझ्यासाठी खूप जवळचा आहे, कारण का अधिष्ठाता असले तरी ट्रेनिंगने मी पिडियाट्रिशियनच आहे, लहान मुलांची म्हणजे डॉक्टर आहे. आणि लहान मुलांचं मी त्यांना अजिबात काय म्हणतात पिटी करायची गरज नाहीये, उलट त्यांचं कौतुक करायची गरज आहे की गेले 6-7 महिने ही मुलं घरात राहिली आहेत आणि ते स्वतःला रमवायला शिकली आहेत. सगळ्या स्तरातल्या मुलांना मी हे पाहिलंय की ते अजिबात चिडचिड करत नाहीयेत. एका छोट्या फ्लॅटमध्ये असेल, छोट्या चाळीतल्या खोलीत असेल, ते तिथे राहतायत आणि स्वतःला रमवण्याची नवीन साधनं शोधून घेतायत. त्यामुळे कुठेतरी हे जस्टिफाय करायची गरज तर नक्कीच नाहीये. आणि इट इज ऑलवेज अबाउट डिमांड अँड सप्लाय ॲज आय सी इट. म्हणजे हे डॉक्टर म्हणून मी नाही म्हणत आहे, पण एक साधी गोष्ट सांगते. आपल्याला सगळ्यांना माहितीये की एक 10 वर्षापूर्वी प्रत्येक गल्लीत एक STD बूथ असायचं. मोबाईल झाले तरी मोबाईल महाग असायचे, लोक STD त्या बूथवर जायचे आणि फोन करायचे. आता इतकं कमी झालंय की ते डिमांड गेली. मला आता कधी कधी असाच विचार होतो की हे आपल्या मुंबईतले STD बूथ आता तिथे काय होत असेल. त्यामुळे ते डिमांड अँड सप्लाय आहे. ज्याला प्रटतंय की हे हानिकारक आहे आणि नुकसान होणार आहे त्यांनी ते घेऊ नये. ऑटोमॅटिकली तो व्यावसायिक दुसरा मार्ग शोधतो. नदीला प्रवाह, पाण्याला प्रवाह मिळतोच. आणि आपण जे फटाक्यांबद्दल बोललात तर आवाजाच्या पोल्युशन बद्दल देखील नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण का आपण हे कोविडच्या बाबतीत जास्त बोलतोय, तर कोविडमध्ये कोमॉर्बिडिटीज, आता हा इंग्रजी शब्द असला आणि मेडिकल शब्द असला तरी सगळ्यांच्या जिभेवर उडलेला आहे.
तर कोमॉर्बिडिटीज म्हणजे सोबत असलेले आजार, ब्लड प्रेशर असू दे किंवा डायबिटीस असू दे. आणि हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे की ब्लड प्रेशर वाढायचं एक कारण आणि खूप महत्वाचं कारण हे नॉईज पोल्युशन आहे. बरोबर. अगदी सिद्ध झालेलं आहे की जे खूप जास्त आवाज असलेल्या ठिकाणी काम करतात किंवा ज्यांचा खूप पॉवर असतो त्यांना त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे दुसऱ्या एका मार्गाने पण कोविडच्या आजारात किंवा रुग्णसंख्येत त्यांनी भर पडणार आहे. त्यामुळे आवाज आणि प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ह्या दोन्हीचा विचार करायचा आहे. फक्त मी जे म्हणते की उद्या समजा एखाद्यानी एक निर्बंधित फटाका फोडला किंवा खूप आवाजाचे फटाके फोडले किंवा विकले तर त्याला सजा होईल तेव्हा सजा होईल. पण आता 4 दिवसावर दिवाळी आली आहे आणि मला माझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव वाचवायचा आहे. म्हणून मी तेवढंच आवाहन करेन की आपल्यापुरता थोडा स्वार्थी होऊन विचार करा की मला या हवेच्या प्रदूषणाचा आणि आवाजाच्या प्रदूषणाचा कसा त्रास होणार नाही. आताच बरोबर. मी कमिशनरचं आवाहन आणि नियम ऐकले. तर जर त्यांनी सोसायटीत सांगितलेलं आहे तर जर सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की नाही आपण फोडायचे तर चांगली गोष्ट आहे. किंवा त्यांनी ठरवलं की आपण एकच दिवशी, कारण का मी बघितलंय टिपिकली व्यापारी वर्ग असू दे किंवा तर इतर सगळ्यांनी कोणी असू दे, एक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकमतानं करतात. सामूहिक निर्णय घ्यायला हवा असं आपलं हां, म्हणणं आहे. की एकच मला दिवस फोडू किंवा रोज एकच तास फोडू. त्यावेळी इतर लोक तिकडे वावरणार नाहीत असंही करता येईल. करता येऊ शकेल. याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने त्यांनी ठरवायचं आहे, पण एकत्रित येऊन खरं तर एक निर्णय घ्यायला हवा, तरच आपण हे प्रदूषण थांबवू शकतो. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर मी सुमेरा अब्दुल अली यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली आपल्यासोबत है. सुमेरा अब्दुल अली, मेरे पास 2 मिनट है. मैं पूरा समय आपको दूंगा कि बाकी के लोगों का मैंने उनके जो मुद्दे थे वो सामने आए, उनका मैंने सुन लिया. जाते जाते आप क्या अपील करोगे सब लोगों को? मैं तो ये अपील करूंगी कि आप खाली खुद की खुशी का मत सोचिए कि आसपास में किसको बीमारी है, किसको तकलीफ है. और ये फटाके, कोई भी फटाके ग्रीन फटाके नहीं हो सकते. थोड़े से भी बहुत फर्क पड़ता है, किसी के जान खतरे में है. अगर आपको दिख रहा है कि और कोई फटाका फोड़ रहा है, आप जरूर @मुंबई पुलिस ट्विटर अकाउंट पे उनको कंप्लेंट कीजिए या कि 100 फोन नंबर पे उनसे प्लीज कंप्लेंट नंबर ले लीजिए और आप मुझे भी बताइए. उसका मैं रिकॉर्ड रखूंगी और मैं खुद भी उसकी रीडिंग्स लूंगी. तो जो भी होना है ये गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी है. लोगों का ये नहीं कह सकते कि एपिडेमिक एक्ट अंडर बुक करेंगे जबकि उनके हाथों में ये फायर क्रैकर्स दिए हुए हैं. और अगर दिखे कि कोई काम में ले रहा है, जरूर आप उसका कंप्लेंट करिए. सगळ्यांचे धन्यवाद. फार महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले. दादा तुमचेही धन्यवाद. खरं तर हा व्यवसायाचा मुद्दा देखील पुढे आला, पण त्याला देखील आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पर्याय म्हणून विचार करावा लागणार आहे. माफ करा, हा सल्ला देणारा मी कोणीच नाही आहे, पण आता ती काळाची गरज होणार आहे. आपण बघितलं की फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होऊ शकते. आनंद साजरा करण्याची इतरही माध्यमं असू शकतात. त्यामुळे दिवाळी फराळ आहे, एकमेकांशी गप्पा मारणं आहे, दिवाळी अंक आहे, किल्ले बनवणं आहे, या पारंपरिक सगळ्या आनंदाचाही विचार करा, त्याच्याही जवळ जा. फटाके फोडणं हाच एकमेव आनंद होऊ शकत नाही, कारण यंदा परिस्थिती फार वेगळी आहे. आणि आता महापालिकेने सांगितलं आहे की बिल्डिंगच्या आवारातच तुम्ही फटाके फोडू शकता. याचा अर्थ तिथे भरमसाठ फटाके फोडायचे, म्हणजे एखादा नियम घालून दिलेला असताना त्यातला पळवाटा शोधायचा असं होत नाही. कारण असं जर तुम्ही केलं तर याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, परिस्थिती फार वेगळी आहे, ती समजून घ्या. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.